आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर, लोकनेते कालकथित विवेक कांबळे यांच्या 69व्या जयंतीनिमित्त मिरज शहरात 69 पिंपळांच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे लोकनेते विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यात आली। विवेक कांबळे यांचे वारसदार श्वेतपद्म कांबळे यांच्या प्रेरणेतून 69 पिंपळाच्या वृक्षांचे रोपण करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। यावेळी अशोक ठोकळे, चिंतामणी कांबळे, सचिन सवाखंडे, संतोष वाघमारे, पोपट कांबळे, अनिल साबळे, श्वेतपद्म कांबळे, योगेंद्र कांबळे, मधुकर कांबळे, सुमित कांबळे, महेश कांबळे, अभिनव कांबळे, गणेश कांबळे, प्रवीण बनसोडे, शुभम कांबळे, पोपे अनिरुद्ध कारंडे, प्रशांत कांबळे, संतोष कांबळे, कुणाल कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनेते माजी महापौर आदरणीय विवेक कांबळे साहेब यांचे 69व्या जयंती निमित्तानं, कारण का साहेब आमच्यातनं निघून गेल्यामुळं आम्ही आता वाढदिवस साजरा करणार नाही। आज 1 जूनपासून त्यांची जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि साहेबाचा 69वा वाढदिवस असल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व RPIची टीम व बौद्ध तरुण मंडळाचे अध्यक्ष व सर्व आमच्या समाजातले बांधव यांनी सगळे एकत्र मिळून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेबांचा 69वा वाढदिवस असल्यामुळं आम्ही इथं 69 पिंपळाची झाडं लावण्यात आलेले आहे। दिनांक 1 जून आज साहेबांचा वाढदिवस असल्या कारणाने आज पहिली जयंती साहेबांची आम्ही साजरी करत आहोत। तरी आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा मानला जातो आणि तरी आज सर्वांनी मिळून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचं ठरलं आणि केलेला आहे। तरी बौद्ध वसाहतमधील सर्व बंधू भगिनींनी साहेबांचा वाढदिवस साजरा प्रत्येक वेळी करत असतात, पण ह्यावेळी अत्यंत दुर्घटनेमुळे साहेबांचे अपघातात निधन झाल्यामुळं आम्ही जरा साध्यापणाने वाढदिवस साजरा करत आहोत। माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे साहेबांचा आज 1 जून रोजी वाढदिवस असतो आणि हा वाढदिवस सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी कांबळे साहेबांचं निधन झाल्यानंतर हा पहिलाच त्यांचा येणारा हा वाढदिवस होता, परंतु कांबळे साहेबांचं निधन झाल्यामुळं हा कार्यक्रम जो आहे तो सामाजिकदृष्ट्या एक समाजोपयोगी काम करून साजरा करावा असं कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्यामुळे वृक्ष संवर्धनाचा या ठिकाणी कार्यक्रम, वृक्षारोपणाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठेवला। कोविडच्या काळात आपण बघितलं की ऑक्सिजनचं किती महत्त्व आहे, तर हे गरज लक्षात घेऊन झाडं लावणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा स्तुत्य उपक्रम घेतला। त्याबद्दल खरोखर कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला कांबळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, तो खरोखर कौतुकास्पद असून अशाच पद्धतीनं वृक्षारोपणाचे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवावेत असं मी आवाहन करीत आहे।